पोलीस स्टेशननी मागच्या आठवड्यामध्ये जे 70 तारखेला आपल्याला पलावा एरियामधून 2 किलोच्या आसपास जे एमडी ड्रग्ज त्या ठिकाणी जप्त केलेलं होतं. त्या गुन्ह्यामध्ये त्याच वेळी आपण 3 आरोपींना अटक केलं होतं आणि आता आपल्या त्याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्या आरोपीला आपल्या मानपाडाच्या टीमने हैदराबाद एअरपोर्टला तो भारताबाहेर जाण्याच्या तयारी असताना आपल्या एअरपोर्टला तो मिळालेला आहे आणि तो बहरीनला हैदराबाद एअरपोर्टवरून जात असताना आपल्या टीमने त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे. ताब्यात घेतल्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद रहीम सलीम शेख उर्फ फरहान. हा मुंब्रामध्ये रहिवासी आहे आणि यापूर्वी मुंब्रा पोलीस स्टेशनला पण याच्यावरती एनडीपीएसची गुन्हा दाखल आहे. आणि जे इतरही त्याच्यामध्ये पहिले 3 आरोपी जे आपण अटक केलेले आहेत त्यांची नाव आहेत अखिल सुर्वे, त्यानंतर मोहम्मद इसा, मोहम्मद अनीस कुरेशी आणि एक महिला आरोपी ज्याचं नाव आहे मेहर फतिमा रिजवान देवजानी. असे टोटल याच्यापर्यंत आता 4 आरोपीला अटक केलेली आहे. आणि त्यातला हा जो मेन आरोपी जो आहे फरहान त्याच्यावरती मुंबईला गुन्हा दाखल आहे. तसेच या मागच्या 2 वर्षामध्ये तो वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा गेल्याचे आपल्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे. अशा प्रकारचा आरोपी आपल्या टीमने जाऊन त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्याला आता कोर्टासमोर हजर केला असता त्याला 7 तारखेपर्यंत 7 जुलैपर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये दिलेली आहे. प्राथमिक तपासावरून तो कार डीलिंगचे व्यवसायामध्ये होता आणि आता 2 महिन्यापासून तो पलावा एरियामध्ये त्यांनी त्या ठिकाणी तो फ्लॅट भाड्याने घेतलेला होता आणि तो आणि त्याचे इतर साथीदार जे आता यापूर्वी अटक झालेले आहेत त्या ठिकाणी असताना ते एमडीचा देवाणघेवाणीचा त्या ठिकाणी ते धंदा करायचे. आतापर्यंत प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. तो देशाबाहेर यापूर्वी परदेशामध्ये कोणत्या कामात करता गेला होता आणि इतरही त्याच्यामध्ये अजूनही कोणतरी साथीदार त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत का याबद्दलचा आपला पोलीस तपास सुरू आहे. त्याबद्दलचा सुरू आहे. वेगवेगळे अँगल त्याच्यामध्ये येत आहेत. इतरही साथीदार त्याच्यामध्ये निष्पन्न आहेत. त्याच्याकडून काही याच्यामधले ठाण्यामधले असतील किंवा इतरही मुंबई भागातून सुद्धा तो आणण्या किंवा नवी मुंबई या भागातून आणण्याबाबतचा येत असल्याबाबतची आता प्राथमिक माहिती आहे. तो परदेशात कशा कोणत्या कामात करता जात होता आणि त्याच्याबरोबर इतर कोणते साथीदार त्या ठिकाणी त्याबरोबर होते या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे.